नाही, मुळात विषय असा आहे की आपल्याला माहिती असेल तर गेले अनेक दिवस गटाध्यक्षांच्या, उपशाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष या सगळ्यांच्या केंद्रीय समिती ज्या होत्या त्यामध्ये नांदगावकर साहेब असतील, सरदेसाई साहेब असतील, अमित ठाकरे स्वतः असतील, असे विविध आमचे नेते मंडळी ठिकठिकाणी बैठका घेत होत्या। त्यातनं जे अहवाल समोर आले त्याप्रमाणे पक्षामध्ये काही बदल या केंद्रीय समितीने सुचवलेले होते। त्या बदलांच्या संदर्भात आज बैठका होत्या, त्याच्यावर चर्चा करण्यात आली। त्याचा एक अहवाल, विस्तृत अहवाल सन्माननीय राजसाहेबांकडे आता देण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। सोबतच आज महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले होते। शिवाजी पार्कची सुरुवातीला त्यांनी पाहणी केली, तिथल्या धुळीच्या प्रदूषणाचा मुद्दाही आहेच। राज ठाकरेंच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे? राज ठाकरेंनी काही मुद्दे उपस्थित केलेत का? तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली का? विशेषतः शिवाजी पार्कच्या नाही, नेमकी कशासाठी भेट झाली, काय बोलणं झालं याबद्दल मला काही कल्पना नाही। शिवाजी पार्क मधला धुळीच्या प्रदूषणाचा, शिवाजी पार्कचे तर खूप सारे विषय आहेत। मुळात असं आहे की जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प जो राबवला होता, मी ज्या वेळेला नगरसेवक होतो 2014ला, तो पूर्णपणे कोलमडलेला आहे। त्याच्या संदर्भातले सुधारणा करणं आवश्यक आहेच रेन वॉटर हार्वेस्टिंगची। त्याचप्रमाणे धूळ मोठ्या प्रमाणात होते शिवाजी पार्कवर, ज्या पद्धतीने माती टाकली गेलेली तिथे ती त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ होते। असे बरेचसे नागरिक, आज आपण बघितलं तर शिवाजी पार्कचा जो कट्टा आहे त्याच्यावर ज्या टाईल्स लागल्या त्या पूर्णपणे उखडल्या गेलेल्या आहेत। असे अनेक शिवाजी पार्कचे विषय आहेत, कदाचित त्या संदर्भात आयुक्त पाहणी करायला आले असतील। संदीपजी, मुंबई महानगरपालिकेतल्या एका मोठ्या घोटाळ्याचा तुम्ही मागच्या काही दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करतायत आणि आजची आयुक्तांची अचानक अशी राज ठाकरे यांच्या घरी भेट देणं, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुद्धा रंगू लागलेल्या आहेत। मला वाटत नाही त्याचा आणि या भेटीचा काही संबंध असेल असं, कारण आमची लढाई ही वेगळी आहे आणि त्या आमची लढाई आमच्या पद्धतीने चालू आहे। राजकीय कोटामध्ये आता अशी चर्चा सुरू झालेली आहे, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं, की मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्तानं भेट घेतली। आता गणेशोत्सव समोर येतोय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता राज ठाकरेंच्या निवासाने अनेक नेते येतात। उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर स्वतः येऊ शकतील आणि राज ठाकरेंच्या कुटुंबियांची त्यांची भेट घेऊ शकतील। बघा, असं आहे, ते दोघं भाऊ आहेत, त्यांनी कधी भेटायचं, नाही भेटायचं, केव्हा भेटायचं असा निर्णय ते दोघं करत असतात, त्याच्याबद्दल मी काय बोलू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।